लाडकी बहिणीचा लाडक्या ताईंनो 17वा 18वा हप्ता कधी भेटणार, 3,000 रुपये कधी भेटणार, नेमकी तारीख काय असणार आहे, या सगळ्या गोष्टीची आतुरता लाडक्या बहिणीला लागलेली आहे. त्याचबरोबर आचारसंहिता चालू आहेत, निवडणुका चालू आहेत. याच सोबत तुम्हाला एक आनंदाची खुशखबर देखील आलेली आहे लाडक्या ताईंनो, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. संजय गांधी निराधार योजना यांच्याबद्दल लाडक्या ताईंनो खुशखबर देखील आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहताय. मग या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता वाटप या ठिकाणी त्यांची तारीख आली, त्यांना या ठिकाणी मेसेज पण आलेला आहे. मग लाडकी बहीण योजनेचं नेमके 3,000 रुपये कधी येणार, 17वा 18वा हप्ता नेमका कधी येणार, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत बघायचा लाडकी बहिणींनो. चला तर लाडकी बहिणींनो 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता जवळजवळ बघा, नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, डिसेंबर महिना पण संपल्यात. आपण जमा पकडूया, 2 महिन्याचा या ठिकाणी गॅप पडलेला आहे. तरी पण अजून पहिला 17वाच हप्ता भेटलेला नाहीये आणि 18वा हप्ता कधी भेटल याच्याबद्दल अजून जीआर पण आलेला नाही. फक्त 17व्या हप्त्याचा जीआर या ठिकाणी आलेला आहे. तर मग या ठिकाणी 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजे. 3,000 रुपये लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला पाहिजेत. सरकारकडे मी ही मागणी करतोय. त्याचबरोबर लाडक्या बहिणी एक गोष्ट लक्षात ठेवा, निवडणुका चालू आहेत, महानगरपालिकाच्या निवडणुका चालू आहेत, म्हणजे त्यांची आता निवडणुका लागणार आहेत. त्याच्यामुळे सरकार असेल, अपक्ष असेल, कोणी पण असेल, या ठिकाणी लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. त्याच्यामुळे आपल्या मागण्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करून घ्यायच्या असतील तर आपल्याला मागण्या आपल्या मांडाव्या लागतील आणि खंबीरपणे या ठिकाणी तुम्हाला त्याला पाठिंबा द्यावा लागेल. तरच या ठिकाणी लाडक्या ताईंनो आपले हे हप्ते आपल्याला भेटतील. त्याच्यामुळे 3,000 रुपये हप्ता भेटायला पाहिजे. सरकारकडे डायरेक्ट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा गुरुदादा तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देत आहे की आपण ही मागणी खंबीरपणे करत आहोत लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर 2 महिन्याचा गॅप या ठिकाणी पडलेला आहे लाडक्या बहिणींनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जवळजवळ 2 महिन्याचा गॅप पडलाय. सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणीकडे लक्ष द्यायला पाहिजे. इतर योजनेचे पैसे वाटप सुरू झालेले आहेत. बऱ्याच वेळेस त्यांना पहिले पण हप्ते भेटले, आता पण हप्ते भेटले. पीएम किसान योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, बघा या संजय गांधी निराधार योजनेला पण काल या ठिकाणी खुशखबर भेटलेली आहे. त्यांचे हप्ते वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर या स्वरूपात संजय गांधी निराधार योजनेला हप्ता वाटप होऊ शकतो. मग लाडक्या बहिणीचा हप्ता का वाटप होत नाहीये? संजय गांधी निराधार योजना मागच्या वेळेचा पण हप्ता त्यांना वेळेत भेटला, यावेळेस पण हप्ता त्यांना वेळेत भेटत आहे. तर मग लाडक्या बहिणी नेमकं काय प्रॉब्लेम केलाय असा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणी आता विचारत आहेत. तर सरकारकडे एकच मागणी आहे की लवकरात लवकर 17वा 18वा हप्ता भेटायला पाहिजे. 3,000 रुपये आता वाटप व्हायला पाहिजे. आता सरकारने जर फक्त 17वा हप्ता जर टाकला तर ते चालणार नाहीये, कारण की बघा 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे. ते लाडक्या बहिणींनो तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. चला तर आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय लाडक्या बहिणींनो. सगळ्या तुम्हाला तारखेनुसार सगळ्या गोष्टी दाखवतोय लाडक्या बहिणींनो. बघा हा जो 14वा हप्ता होता, 14वा हप्ताचा जीआर आला होता. तर जीआर आला होता 9 सप्टेंबरला आणि 11 सप्टेंबरला वाटप सुरू झालं. बघा 2 दिवसाच्या गॅपवर लगेच वाटप सुरू झालं. बघा 14वा हप्ता जो होता तो, नंतर 15वा हप्ता 8 ऑक्टोबरला या ठिकाणी काय आला होता, जीआर आला होता आणि 10 ऑक्टोबरला लगेच वाटप पण सुरू झालं होतं. 15वा हप्ता पण लगेच वाटप सुरू झाला होता. त्याच्यानंतर 29 ऑक्टोबरला 16व्या हप्त्याचा जीआर आला होता आणि त्याच्यामध्ये 4 नोव्हेंबरला लगेच वाटप सुरू झालं. म्हणजे एक 4-5 दिवसाच्या गॅप मध्ये वाटप सुरू झालं होतं. बघा प्रत्येक वेळेस 2-2, 3-3, 5-5 दिवसाच्या गॅप मध्ये हप्ता वाटप सुरू झालाय. मागचे जर आपण सगळ्या गोष्टी बघितल्या तर, आणि बघा यावेळेस हप्ता वाटपाचा जीआर आलाय 8 डिसेंबरला. 8 डिसेंबरला वाटपाचा जीआर आलाय 17व्या हप्त्याचा आणि हे 263 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेत. पण या वाटपाला बघा 8 डिसेंबर पासून आज जवळजवळ 24 डिसेंबर उजडलाय, तरी पण वाटपाचा अजून काहीच पत्ता लागलेला नाहीये. कुठंच वाटप अजून सुरू झालेलं नाहीये. तर लाडक्या ताईंनो आपल्याला सरकारकडे एकच मागणी करायची, आता बास झालं. येणाऱ्या ह्या 2-3 दिवसात, आता उद्या जर परत सुट्टी लागली, आता ख्रिसमसची उद्या परत सुट्टी असेल, तर लाडक्या ताईंना एकच आता मागणी आहे की लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर आता मागणी आपली हीच असणार आहे की लवकरात लवकर लाडक्या ताईंना 3,000 रुपये अकाउंटला यायला पाहिजे. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय.
तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये हवेत का, वाटप या ठिकाणी व्हायला पाहिजे का. कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं, कारण की लाडके बहिणींनो, सपोर्ट जर केला तुम्ही तरच या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि आता बघा, मी आहे, माझ्यासारखे अजून युट्यूबर बांधव असतील, रिपोर्टर बांधव असतील, टीव्ही चॅनलवाले असतील, हे आम्ही तुमच्यासाठी मदत करत आहोत लाडक्या बहिणींनो. कुणी ना कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे लाडक्या बहिणींनो. आम्ही पुढाकार घेत आहेत. तुम्ही कमीत कमी या ठिकाणी सपोर्ट करायला लाडक्या बहिणींनो सपोर्ट करा, कारण की जर लाडक्या बहिणीवर कुणी काही बोललंच नाही तर काहीच होणार नाही लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे जे कोणी, मी म्हणत नाही की मला जे सपोर्ट करा, जे जे कोणी लाडक्या बहिणीबद्दल या ठिकाणी पुढाकार घेत आहे, त्यांच्याबद्दल चांगलं बोलत आहे, त्या सर्वांना बघा, आपला माझं तुम्ही प्रत्येक पहिल्यापासून स्वभाव बघितला असेल, मी कुणाला नावं ठेवत नाही बाकीच्यांना, सगळ्यांनाच या ठिकाणी आपण या ठिकाणी सपोर्ट करायला शिकायला पाहिजे. जे कोणीच आपल्याला लाडक्या बहिणीला मागणी करत असेल की लाडक्या बहिणीबद्दल, त्या सगळ्यांना सपोर्ट करा लाडक्या बहिणी. हे तुम्हाला मी दिलखुलास एकदम मी सांगत आहे की सर्वांना जर सपोर्ट केला तर ते आपले पुढे येतील आणि लाडक्या बहिणीचे मुद्दे पुढे येतील. आपला मेन मुद्दा काय आहे, लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देणे, लाडक्या बहिणीला त्यांचे योजनेचे हप्ते लवकरात लवकर भेटावेत, ही आपली या ठिकाणी काय असणार आहे, तळमळ असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायलोय, 21 डिसेंबरला निकाल जाहीर झालाय. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 21 डिसेंबरला निकाल जाहीर झालाय. पहिला निकाल या ठिकाणी, पहिली निवडणूक संपली. आता दुसरी निवडणूक पण सुरू झाली महानगरपालिकेची. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागलेली असताना पण निवडणूक आयोगाने एक स्टेटमेंट दिलेलं आहे की आचारसंहिताचा या ठिकाणी लाडक्या बहिणीवर काही परिणाम पडणार नाही. जसं की संजय गांधी निराधार योजना, त्यांचे हप्ते वाटप झाले, मागच्या वेळेस पण हप्ता वाटप झालाय, काल पण त्यांना या ठिकाणी मेसेज आला, काल पण वाटप सुरू झालंय. कुणी संजय गांधी निराधार योजनेवाले ताई आहेत का, त्यांना कमेंट बॉक्स सांगा तुम्हाला हप्ता भेटला आहे का, कारण की त्यांचं वाटपाबद्दल मेसेज आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा आहे 28 ते 31 डिसेंबर पर्यंत. आता बघा, जर विचार केला ह्या सोमवारपासून, म्हणजे आता 31 तारखेपर्यंत जर वाटप झालं तर चांगलीच गोष्ट भेटणार आहे, गुड न्यूज. कारण मला या ठिकाणी ही बातमी आली होती, आदित्य तटकरे मॅडम यांच्या पीए कडून ही बातमी मिळालेली आहे. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की बाबा कोर्टामध्ये ही कुणीतरी केस टाकलेली आहे, त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. आणि त्यांना आज मी कॉल करणार आहे की नेमकं काय प्रकरण आहे, कशा हे 28 तारीख ते 31 डिसेंबर पर्यंत वाटप होणार आहे का, याच्याबद्दल मी त्यांना कन्फर्मेशन घेणार आहे. कारण की असं नको व्हायला की तुम्ही म्हणताल की सर 28 तारखेपर्यंत तुम्ही थांबलात, मग 28ला नाही पडले म्हणून तुम्ही म्हणालात की आता असं नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी बघा, आपल्या चॅनलवर ऍडव्हान्स मध्ये माहिती दिली जाते. आज 24 तारीख आहे आणि 24 तारखेलाच मी कन्फर्म करणार आहे. 28 तारखेपर्यंत थांबणार नाही की बाबा हा चला बाबा 28 तारखेपर्यंत दिली तर 28 तारखेपर्यंत आपण वाट बघू, 28 तारखेपर्यंत असं बोलणार नाही लाडक्या बहिणींनो. कारण की ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच तुम्हाला मी सांगत असतो. त्याच्यामुळे 28 तारखेला वाटप होणार, 28 ते 31 तारखेपर्यंत वाटप होणार का नाही हे मी आज कन्फर्म करणार आहे. आदित्य तटकरे मॅडम जर थोड्याफार फ्री झालेले असतील तर त्यांनी पण कॉल उचलला तर त्यांना पण मी डायरेक्ट बोलणार आहे आणि डायरेक्ट त्यांना विचारणार आहे की हे 28 ते 31 पर्यंत होणार आहे का, नेमकं कधी वाटप होणार आहे, या सगळ्या गोष्टी विचारणार आहे. आणि त्यांना ही पण मी मागणी करणार आहे की 2 हप्ते एकत्र टाका, 3,000 रुपये अकाउंटला टाकावे, अशी पण मी त्यांना मागणी करणार आहे. त्याचबरोबर 16 जानेवारी पर्यंत मग थांबावं लागणार आहे का, ही पण बऱ्याच लाडक्या त्यांना प्रश्न पडलाय. त्याचबरोबर मग संक्रांत आली आता जवळ, पुढच्या महिन्यामध्ये संक्रांत आहे, मग संक्रांतीला हप्ता वाटप होणार आहे का, हे पण बऱ्याच लाडक्या त्याला वाटायले. आता बघ, संक्रांत आता जर पुढच्या महिन्यात गेली तर 3 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, जर संक्रांतीला सरकारने जर वाटप सुरू केलं तर 4,500 रुपये भेटायला पाहिजेत. जर डिसेंबरच्या 31 डिसेंबर पर्यंत वाटप झालं, 2 हप्ते एकत्र टाका. जर डिसेंबरच्या पुढे जानेवारीमध्ये जर हप्ता वाटप सुरू झाला तर तो आपल्याला 3 हप्ते एकत्र पाहिजेत. म्हणजे आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते एकत्र पाहिजेत, ही आपल्याला सरकारकडे मागणी असणार आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे, सहमत आहेत का? कारण की लाडक्या बहिणींनो, आपण फक्त शांत बसून चालणार नाही, आपल्याला सगळ्यांना मागणी करावं लागणार आहे. ते सांगतो. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जास्तीत जास्त सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.